नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये एक नाव नेहमी चर्चेलं जातं, ते आहे अजित पवार. अजित पवार कधी काय करतील याचा भरोसा कोणी काही देऊ शकत नाही. ते कोणाबरोबर युती करतील, कोणाबरोबर घटस्फोट घेतील आणि कधी कोणती खेळी खेळतील हे काही सांगता येत नाही. कारण शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकून अजितदादा पवारांचं राजकारण चालू आहे. आज प्रश्न आपल्याला असा आहे की अजितदादा पवारांची पुढची खेळी काय असेल, काय राजकारण असेल त्यांचं. ते भाजपबरोबर राहतील की भाजप सोडून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवतील, शरद पवारांच्या पक्षाबरोबर युती करतील किंवा काय करतील, नाही का. कारण त्यांच्या राजकारणामुळं एकनाथ शिंदेंचा गट नाराज आहे. त्यांच्या राजकारणामुळं आता मुंबई, आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे महानगर निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी जे वक्तव्य केली त्याच्यामुळे भाजपसुद्धा नाराज आहे. त्याच्यामुळे अजितदादा पवारांसमोर स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि मोठं होणं हे दोन पर्यायांसाठी काय करता येईल हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याची चर्चा आज आपल्याला महत्त्वाची काय. अजितदादांचं पहिलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला समजून सांगायचं की ते सत्तेशिवाय राहत नाहीत. तुम्ही आत्तापर्यंत इतिहास पाहिला असेल तर ते दरवेळेस अनेक सत्ता जिथं असेल तिकडे जातात. महत्त्वाचं खातं पाहिजे, प्रशासनावर पकड पाहिजे, या गोष्टी त्यांना असल्या तर त्यात विरोधी पक्षामध्ये ते राहू शकत नाहीत. म्हणजे त्यांचा आत्तापर्यंत जर काळ पाहिला तर कायम सत्तेमध्ये सत्ता भोगणे, महत्त्वाची खाती ताब्यात घेणं आणि राजकारण करणं ही त्यांची पद्धत राहिलेली आहे. भाजपने काय केलं की 2019ला शरद पवार, उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून जे भाजपला जागाफटका केला आणि बहुमत असून सुद्धा विरोधी पक्षात बसवलेलं त्याचा बदला जरूर घेतलेला आहे. त्याच्यामुळे दिल्लीमधूनच सूत्र हल्ली आणि त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचाच, त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातून नेस्तनाबूत करायचं ही चाल त्यांनी खेळलेली आहे. त्याच्यानुसार दोघांचे पक्ष फुटलेत, दोघांचे पक्ष भाजपच्या वळचणीला आलेले आहेत. अजित पवार फुटतील असं कोणाला कधी अंदाज नव्हता, पण अजित पवार त्यांचे 40 आमदार घेऊन भाजपबरोबर आले. सत्ता, उपमुख्यमंत्रीपद मिळवलं, अर्थ खातं मिळवलं, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं फुटून आल्यामुळं, जे सगळ्यांना भाजपने खुश केलं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी पूर्णपणे धडा शिकवला. आता 2024च्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेंना चांगले सीट मिळाले, अजितदादांना पण सीट मिळालं. पण त्यांचं काय झालं की त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या. अजितदादांना परवा तुम्ही जर पुणे महानगरपालिका निवडणुकीत पाहिलं तर त्यांनी सरळ वक्तव्य केलं, माझ्या 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचा आरोप होता, पण आज मी त्याच त्यांच्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून बसतो. तो थोडासा अहंकार भाजपला डिवचला गेला. त्याच्यामुळे भाजपने त्यांना लगेच उत्तर दिलं की ती केस अजून कोर्टात आहे, मिटलेली नाही. म्हणजे अजितदादांना इशारा दिला की तुम्ही जास्त हुशारी करायला लागला किंवा काही वेगळं राजकारण करायला लागला तर तुमचं ते प्रकरण पुन्हा उघडून काढायला आम्हाला जड जाणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अजितदादांवर हा दबाव कायम राहील. आपण जर भाजपपासून सोडचिठ्ठी घेतली, काही वेगळा करण्याचा प्रयत्न केला तर आपलं राजकारण संपवायला भाजप मागं पुढं पाहणार नाही. जुन्या केसेस उकरून काढतील, त्यांच्यावर CBIची कारवाई चालू होईल, EDची कारवाई चालू होईल. त्याच्या मुलांवर तर ऑलरेडी सगळे दोषारोप झालेलेच आहेत. त्याच्यामुळं अजितदादांना ती एक भीती कायम राहील की आपण भाजपला सोडून जर गेलो तर आपल्यावर राजकीय सूड उगवला जाईल आणि आपलं राजकारण नेस्तनाबूत केलं जाईल. त्याच्यामुळे भाजपला सोडून जाण्याची शक्यता कमी आहे. पण त्यांना स्वतःचा दुय्यम भूमिका पण नको आहे. एक लक्षात घ्या, भाजप नेहमी स्वतः मोठा होण्याचाच प्रयत्न करतो.
आणि त्यांनी ते उघडपणे सांगितलं, अमित शहाने तर मागच्या वेळेस उघडपणे सांगितलं की 2029ला शतप्रत भाजप आम्ही जोड, आमचं स्वतःचं बहुमत आलंच पाहिजे. मग त्यांचं स्वतःचं बहुमत आलं पाहिजे म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदेचं दुय्यम भूमिका झाली हे स्पष्ट झालं. आता दोघांना हे पटणारी गोष्ट नाही. त्यांना तर वाटतं आम्ही मोठं व्हावं, आम्ही भाजपपेक्षा मोठं व्हावं, मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं. अजितदादांची इच्छा, एक सुप्त इच्छा की एकदा तरी मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. 4 वेळा उपमुख्यमंत्रीपद झाले, भारतातलं रेकॉर्ड आहे उपमुख्यमंत्रीपद होण्याचं. पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं तसं खूप अवघड आहे. कारण त्यांची झाली, शरद पवारांची झाली. त्याने शरद पवारसुद्धा आता एवढे राष्ट्रीय नेते होते, पण महाराष्ट्रामध्ये 56 सीटपेक्षा जास्त सीट मिळवण्याची त्यांनी कधीही म्हणजे उडी मोठी घेतलेली नाही. जास्तीत जास्त 56 सीट त्यांना मिळाली. कदाचित पूर्वी म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये 70-75 सीट मिळाले असते, पण स्वतःचं बहुमत त्यांना कधीही मिळालं नाही, का बहुमताच्या जवळ गेले असं सुद्धा नाही. अजितदादांचं तर अजून अवस्था कुठे, आता जर भाजपबरोबर नसतं तर 40 आमदार सुद्धा आले नसते. त्याच्यामुळे त्यांना भाजपची गरज आहे, पण भाजपचं मांडलिक होण्याचं त्यांचं मन तयार होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही काही ठिकाणी स्वतंत्र लढू, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू अशा भूमिका घेतलेल्या आहेत. आता भाजपची अजितदादाबद्दलची काय भूमिका आहे, तर भाजपला जरी स्वतःचं बहुमत निर्माण करायचं असलं तरी एकनाथ शिंदेंना कंट्रोल करण्यासाठी त्यांना अजितदादांची गरज. कारण अजितदादा भाजप सोडून गेले तर एकनाथ शिंदेच्या मदतीने भाजपला सरकार चालवावं लागेल आणि मग एकनाथ शिंदे डोईजोड होऊ शकतात. ही पहिल्यापासून अमित शहा, देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तर त्यांनी अजितदादांना बरोबर घेतलं. लोकांनी टीका केली तरी त्यांना राजकारण ज्यांना समोरलं त्यांच्या लक्षात आलं, एकनाथ शिंदे डोईजोड होऊ नये म्हणून अजितदादांना घेतले. आज एकनाथ शिंदे म्हटले मी सोडून जातो, ते होते लगेच जा, आमच्यावर अजितदादा आहेत. 132 अधिक 40 172 सीट आमचे आहेत, बहुमत आहे. त्याच्यामुळं अजितदादांची गरज भाजपला पाळा. भाजप सगळ्या महानगरपालिका, नगर परिषदांमध्ये जरी मोठा पक्ष असला तरी ग्रामीण भागामध्ये सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका किंवा इतर कारखाने याच्यावर आजही अजित पवारांची सत्ता आहे. त्याच्यामुळं भाजपला त्यांच्या त्या सत्तेचा उपयोग करून आपले हातपाय घालवायचे आहे, सत्ता खालपर्यंत पोहोचवायची आहे. म्हणजे तुमचे कारखान्यामध्ये 10 सीट निवडून येतात, आमचे 2 येऊ द्या म्हणून कारखान्यामध्ये घुसायचं. जिल्हा बँकेमध्ये तुमचे 12 सीट आहेत, आमचं 1 सीट घ्या, असं करून प्रत्येक ठिकाणी भाजप त्यांच्या मदतीने या सहकारी क्षेत्रामध्ये हातपाय घुसवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे भाजपला सुद्धा अजितदादांची गरज आहे. आता राहिला अजितदादा आणि शरद पवार. शरद पवार अतिशय धोरणी आणि राजकीय मध्ये मुरलेले नेते आहेत. आज जरी त्यांची ताकद कमी झाली असेल, त्यांचं वय झालं असेल, त्यांना शारीरिक दुर्बलता असेल, तरी बुद्धी अजून त्यांची शाबूत आहे. या वयामध्ये ते एवढं काम करतात किंवा राजकारण खेळतात ही वाखवण्याची गोष्ट आहे. आपल्यासारखा माणूस वयाच्या 80व्या वर्षी घरात पडून राहील, तर ते आजही प्रवास करतात, फिरतात. ते वाट पाहतात, संधीची वाट पाहतात. अजित पवारांनी जरी त्यांना जागा देऊन वेगळा पक्ष केला तरी त्यांना पण माहिती आहे की आज ना उद्या भाजप अजित पवारांना दाबल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जेव्हा मग भाजपच्या पासून नाराज होतील तेव्हा ते आपोआप शरद पवारांकडे येण्याचा प्रयत्न करतील आणि मग शरद पवार त्यांना स्वतःच्या अटीवर त्यांना प्रवेश देतील. तर ते शरद पवार अजितदादांची वाट पाहतात. अजित पवारांची दोन्ही गोष्टी काय की शरद पवारांकडे गेलं तर कमीपणा येतो, माघार घेतल्यासारखं होतं. भाजपबरोबर राहावं तर त्यांचं मांडलिक म्हणून राहावं लागतं आणि मग स्वतःचा पक्ष मोठा कसा करायचा. त्यांची जी प्रबळ इच्छा आहे की आपले निदान 100 आमदार तरी आले तरी मुख्यमंत्री आपल्याला होता येईल, मग हे कधी व्हायचं. तर त्याच्यासाठी त्यांचं राजकारण चालू राहील. त्याच्यामध्ये त्यांना लवकर यश मिळेल असं मला वाटत नाही, पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे अजित पवारांची जी खेळी आहे की शरद पवारांना पण शह द्यायचा, भाजपला पण शह द्यायचा, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे टपलेलेच आहेत त्यांच्यावर कुरघोडी करायला. त्याच्यावर चौबाजूने शरद पवारांची कोंडी, आपलं अजित पवारांची कोंडी करण्याचा सगळेजण प्रयत्न करतील.
पण हा गडी अतिशय मुरलेला आहे. राजकारण कोळून पेलेलं, गेली 40 वर्ष ते राजकारण त्याची भक्कम पकड आहे. प्रशासनावर, कार्यकर्त्यांवर भक्कम पकड आहे. सकाळी 6ला कामाला सुरुवात करतात, रात्रीपर्यंत करतात. नरेंद्र मोदींचा आदर्श त्यांनी घेतलेला आहे. एखाद्या कार्यकर्ता विरोधात बोलला, त्यांच्या कानावर आलं तर ते स्वतः त्याला डायरेक्ट फोन करतात, काय झालं बाबा, का माझ्या विरोधात बोलत होता, तुझा प्रश्न काय, काय अडचण आहे. हे स्वतः मी फोनवर ऐकलेलं आहे, त्याचे जणुकीत ऐकले. एका कार्यकर्त्याने सहज बोललं की अजित पवारांनी या बाईला फार शेपावून ते लगेच फोन केला. काय तर त्या बाई म्हणतात, मी अजित पवारांच्या कानावर घातलं, त्यांनीच मला सांगितलं असं करा तसं करा. अजित पवार सांगितलं माझा काही संबंध नाही, तुम्ही बारामतीतील तेव्हा मला येऊन भेट, त्या बाईला पण बोलून घेतो सोक्षं. जितकं बारीक लक्ष असतं त्यांचं, त्याच्यामुळं ते टिकून आहेत. आणि ते वाढण्याची त्यांची जी गती आहे ती मात्र थोडी कमी आहे. त्याच्यामुळं अजितदादांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो फार मोठ्या प्रमाणात जरी वाढला नाही तरी आहे तसा टिकून राहणं हा त्यांचा प्रयत्न राहील. भाजपबरोबर त्यांना कायम युती ठेवणं भाग आहे. ज्या दिवशी ते भाजपला सोडतील त्या दिवशी त्यांच्या मागं पुन्हा शुक्ल काष्ट लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अजितदादांना खूप धोरणीपणाने राजकारण खेळावं लागेल. त्यांचे कार्यकर्ते सांभाळून ठेवावे लागतील. शरद पवारांना सांभाळून घ्यावं लागेल आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांभाळून घ्यावं लागेल. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.